भायखळ्यामधील कॅप्सूल कांडामध्ये हादरवणारे अपडेट्स समोर येत आहेत। मोहरमच्या मिरवणुकीमध्ये भाविकांना ठार मारण्याचा कट रचणाऱ्या फय्याज प्रेमजी याच्या वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये उलथापालथ झालेली होती। पत्नीपासून विभक्त राहिल्यामुळे त्याच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली आणि त्यातून त्याचं मानसिक संतुलन बिघडलं। आपल्या परिस्थितीला आपलाच समाज जबाबदार असल्याच्या धारणेतून त्याच्या मनात विशिष्ट समाजाबद्दल द्वेष निर्माण झाला। याच द्वेषापोटी त्याने मोहरमच्या मिरवणुकीमध्ये विषप्रयोग करून मोठा घातपात घडवण्याचा कट रचला असं पोलीस तपासातून समोर आलंय। या धक्कादायक प्रकरणाचा पोलिसांकडून आता अधिकचा तपास केला जातोय। दरम्यान भायखळा झिंक फॉस्फाइड कॅप्सूल प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर येतेय। आरोपी फय्याज प्रेमजीला इस्लाम धर्मात असलेल्या अनेक अंधश्रद्धा दूर करायच्या होत्या। त्यासाठी त्याने अनेक आंदोलनं सुद्धा केली, लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र लोकांनी त्याचं ऐकलं नाही आणि त्यामुळे फय्याज प्रेमजी हा नास्तिक झालेला होता। लोक सुधारणा करत नसल्यानं त्याला स्वतःच्या समाजामधील अनेकांचा राग होता, द्वेष होता। धर्मात चांगले बदल आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा प्रेमजीचा एका जुन्या मुलाखतीत दावा सुद्धा आहे।